तर रामकृष्ण हरी मंडळी, मी आप्पा. कसा वाटला तुम्हाला माझा एक नवीन धप्पा? आणि आज चष्मा घालून निघालोय कारण आमच्या गावची आहे जत्रा. तर मला जत्रेत काय तर खरेदी करा असं दिसणार नाही. आणि आमच्या पोराची मित्र सगळी तयार आहे तिथं, गाड्या बेड्या घेऊन सज्ज आहे ती. बघा कशी आहे ती चिकनवान. ह्या पोरांना तर लय पावडर लावल्या बघा की कसं चमकतंय. तर विषय असा आहे. आणि ही पोरग बघा मुखवट घेऊन आले जत्रेतनं. तर आता आम्ही हिकंडच जाणार आहे. जरा गाड्या चला, गाड्या घेऊन आता जातो आणि जाऊन जत्रा फिरतो. आमच्या गावची जत्रा म्हटलं तडसच केला पाहिजे, नाद करते काय. तर चला. अरे थांबक्या पाठवू ही बघा असं आहे, मला बिना घेता निघाले. तर चला कसा कसा विषय आपला होतो जाऊया बघूया. तर सध्या आम्ही पोचलो इथं आणि ऊन पडले आता आणि जातो जत्रा फिरतो जरा जाऊन कसा कसा विषय जत्रा बघूया. तर चला, गावची जत्रा आहे म्हटलं तडस केलाच पाहिजे. काय म्हणा काकी, केला का तडस? तर चला जाऊया आईच्या गावात धरून ना. तर आमच्या पोराचं मित्र आहे ती, यांच्या बरोबर आलोय मी जत्रा फिरायला. तर चला. तर तडस होणार असं वाटतंय कारण सगळ्या पब्लिकचं पबुळ आमच्याकडेच तणली ते आत्ता. आणि थोडंफार आपलं मित्रमंडळी, थोडा परिवार आपला आधीच येऊन होतं थांबलाय. सगळीच माणसं आली ती. रामकृष्ण हरी. चला. तर आपल्याला फेमस असं वाटायला लागले मला. तर आमच्या घरातली येत आहे ती. पोरला माझ्या नातवाला टकोच घ्यायला लागली ती. तर जातो, जाऊन फिरून बघतो कसा कसा विषय. नमस्कार काका, रामकृष्ण हरी. तर तुम्ही बघू शकताय गर्दी खूपच आहे इथं. अजून एवढी काय वाढली नाही. मागाशी जरा पाऊस झाला पण लगेच वाळला. ऊन पडल्यामुळे तेवढं वाळून गेला पाऊस. काय म्हणत आहे? अरे त्यानं मावा घालला का एवढ्या बारक्या पोराने आईच्या गावात? एवढी बारकी बारकी पोरं बी मावाडी झाली. अरे तर सोमा दादा भेटली तिथं. अरे रे रे आमचे करता धरता. तर तुम्हाला बघून डोळ्याचं पारणं भेटलं आमच्या. येऊ का? ओके. शॉपिंग केली नाही, मोकळे निघाला. अरे सिनेमॅटिक तुला माहिती वाटतं? अरे लगा पोरं पान खाऊन आताच तडच करायला लागली ती. हो दादा नमस्ते. चॉकलेट सिरप काय घेतलं का नाही जत्रेत एखादा? तर चला, पोरं कुठे गेली तडच करत. तर लाजाला तर चालायचं तेवढं, लाजायलाच पाहिजे गडी. कारण कसं आहे कावळा गडी आहे त्यामुळे लाजणार. हा. तर पोरं म्हणायला लागली ती गडबड करू नका. आमच्या पोरांचं मित्र आहे ती. तर यांच्या सोबत आपण आलोय. गडबड करू नका, गोंधळ करू नका, गपगार जावा, जत्रा बघायला घराला जावा असा विषय आहे. तर चला, जत्रा बघितलीच पाहिजे आपल्याला, पर्याय नाही त्याशिवाय. तर विषय झाला गंभीर. आता मी म्हणतोय पाण्यात काय बसायचं वय आपलं राहिलं नाही. तर पोरासनी पाण्यात बसवायचं. तसं म्हणायला गेलं तर नातवाला आणलं पाहिजे होतं मी, पण नातू काय आपला आला नाही. तर तुम्ही बघू शकताय माने दूध संकलन डेअरीचे सर्व इथे भेटलेत आपल्याला. खर्च केलाय का नात करते काय? लक्ष्मी जत्रा द्यायला लागतंय. तसं म्हणायला गेलं तर आम्ही पाण्यात बसणार नाही, पण पाण्यात जाऊ बारक्या पोरासनी. तर चला येऊ का? चला. रामकृष्ण हरी म्हणजे. तर एक्सक्यूज मी, जरा साईड द्या आम्हाला. अरे आमचे कार्यकर्ते म्हणलं पाहिजे. उगा वेगळा काही शब्द उच्चार केला तर मारतील, घरा बसले ते लय मारतील मला. भाऊकी. तर घेऊ म्हणायला लागला मला हळू बोल, पण माझा आवाज का हळू येणार नाही. माझा आवाज असंच येणार, सुट्टी देणार नाही. आणि विषय हार्ड, मी सध्या अशा सेक्शन मध्ये पोहोचलो इथं जिथं पोरं जम्पिंग जपांग मध्ये जरा उड्या मारते ती. आकाश पाळणं आलाय, तो पण आकाशात जात नाही, पण पाळणं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही त्याला, असा विषय आहे. तर इथं आमच्या गावातली नेते मंडळी, पुढारी वगैरे कडक इस्त्र्या करून. तर काय दादा तुमची इस्त्री बिस्त्री कापल आम्हाला. कसं आहे गावचं पुढारी म्हणलं तर वावगं ठरणार नाही. गबस बांधू असलं करतोय ते, कॅमेरा बंद करतोय. तर दादा लक्ष्मीची आपली यात्रा आहे, कसं वाटतंय तुम्हाला? यात्रा चांगली भरल्या. तर आप्पाबद्दल काय बोलायचं तुम्हाला? आप्पाला काय आता छोटा आप्पा गावातलीच भेटायला आले. काय भेटते ती? गावाची जत्रा आहे हो, म्हणून गावातली भेटणार. तर तुम्हाला चेहरा धावतो कोण कोण? आकाश भैया, सूर्यवंशी, पराग भैया आणि डिगू भैया. यांना कंसात म्हणलं तर वावगं ठरणार नाही. इकडे वस्तीवली गँग आणि सूरज भैया, भावी आमचे गावचे इंजिनियर. घर पाहिजे असले तर यांच्याकडे बांधायची, बाकी कुणाकडे जायचं नाही. कर्ज पाहिजे असलं तर यांच्याकडे. गावचं शेट, आमच्या शेका बाबा वाडीच्या अनबान शान, दुसऱ्यांदा म्हणायला लागलो नाद करते काय. आणि मंगू भैया यांच्याकडे तुम्हाला जायचं असलं तर फक्त इकडं सोनं तारण ठेवलं जातं, या विषय नाही. सोन्यावर कर्ज भेटेल तुम्हाला.
इकडं काय सावकार आहे सावकार सावकार 4 तोळ्याचा भाव राहिलाय मागे आप्पा तुमचा भाव राहिलाय मागे. अरे ए, धर झाला धर त्या भांडवळाला धर. तर आमच्या शेका बाबाची आणबाण शान तर आमच्या वाडीची आणबाण शान आहे. ह्यो सगळ्या कार्यक्रमात पोच झाला तर आम्ही पोच झाल्यासारखा जिथं नाद करते का असा विषय. तर गोंधूबाई यांचं नाव आहे. तर बघू शकताय चेहरा एकदाच बघा. तर ही आमच्या इथे खेळायला येत होती, क्रिकेट खेळत होती बारक्या पोरांच्या वर लय गंडवत होती. अरे बाटगोळानो जरा बिना ह्याचं खेळ जावा गंडवा गंडवीचं. तर चालायचं एवढं. चला आता आम्ही जातो. ते पुढं काय खायचं बाळा चल बाळा. तर ह्याच्यासोबत मी आलोय आणि ह्यो चेहरा तुम्ही बघू शकताय कसा आहे जगना पांडकडे. आणि सिनेमॅटिक शॉट म्हणला तर मागाशी धावल्या तेवढा जास्त काय सिनेमॅटिक धावायचं वगैरे नव्हतं इथं. आणि ही कार्यकर्ता बघू शकता तुम्ही. तर तुम्ही बघू शकता कार्यकर्ता लाजायला लागला इथं. तर भेळ भेळ खाणार आहेस का? पण मी देणार ना तुला तूच तो खायला. तर मी म्हणतोय काय तर खाल्लं पाहिजे आपल्याला सध्या. आणि अरे आयजी प्राणी आपल्याला भेटलाय. भांडगोळा तुला लाज लज्जा शरम वापरू आहे का काय हा? आम्हाला सोडून खायला लागलाय. दादांनो आप्पा आम्हाला या इकडे आप्पा द्यायचे पैसे मागवणार आहेत आप्पा. आप्पा आधीच कर्ज बाजार आहे काय भेळचे पैसे देत ना आप्पा. लक्ष द्या सगळ्यांनी. आप्पा म्हणून आर सूर्यवंशी म्हणून चॅनेल आहे सबस्क्राईब करा सगळ्यांनी. तर पब्लिक आहे नमस्कार. आणि तुला मी कुठे तर बघितलंय तू कुठे तरी दिसलेलाच मला. आप्पा बोलते सबको. तर लवकर आलाय लवकर आलो. लवकर आलाय म्हणलं जरा 5च्या पुढे आलायस का? तर स्वस्त होतंय हो सगळं. अरे घरला जाय टायमिंग स्वस्त असतंय. सगळ्या पब्लिक कव्हर करूया सिनेमॅटिक पद्धतीनं. आपल्याला हायची 5 एकर काय लागेल मग सगळ्यांची बिलं भागतील. जरा जरा आता अंधार पडलाय आणि तुम्ही बघू शकताय सध्या आम्हाला दिले द्या 2 2 4 5 6 पाणीपुऱ्या. तर रावण्यानं तिकडं घोटाळा केला. तर असं ते चालाय तेवढं बाक्यानं खुर्चीचा इस्कोटच करून टाकला. अरे काय झालं रावण्या दराजाने सोडलं या. तर काका जरा गडबडली ती. त्याला लय गडबड आहे. काका तापले 6 पुऱ्या मात्र्या झाल्या काकाच्या. मी खातो आणि पोट भरून जातो इथं. यांची बिल भागवते पाठवायची. बिल भागवून जायचं. तर प्रत्येकानं आपलं बिल भागवायचं. नाही बिल भागवून जायचं. माझं झालं मला मिळाले तुम्ही खावा नाही पाचा. तर आता जरा आस्वाद घेतो जत्रातल्या पाणीपुरीचा आणि मग बाय बाय करतो इथनं. हो सरा जरा आम्हाला जाऊ दे पुढे. म्हातारी माणसाने किती दिवसाला चालायचं असतं हळू हळू हळू. तर कार्यकर्ता नमस्कार. तर यांच्या गाड्या तिथं नमस्कार आप्पा एका वादळाखाली टप्पा संपला विषय. तर जरा खरेदी करा निघालो आता तिकडं. आतनं जाऊन तिकडं आतनं घुसायचं तिकडं. तर चला जाऊया. अरे कुठे गेले पांडुपुरी खायची मागं जायची कुठं जायचं नाही आपल्याला सोडून. तर जत्रात पाळणं पिणं गच्च आली ती पाळणं आत्ताच बघितलं. आता इकडे जरा गाडी बिड बघायला आलोया. तर इथं बंधू आणि भगिनींचं सगळं लावलंय सामान. तुम्हाला पारख्या पोरांच्या बॅटा परत खेळण्याची भांडी आणि काय 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 सगळं भेटतं इथं. तर एकदा येऊन जाऊ आता पुढल्या वर्षी. उद्या संध्याकाळी सगळा पसारा इथला जातो. उद्या येऊन जावा. उद्या ना आता पुढल्या वर्षी श्रावणात शेवटच्या शुक्रवारी या. तोपर्यंत तुम्हाला काय बघायला भेटणार नाही. चला तर काय मी सगळ्यांनी चला चला करायला लागलोय. तर चालायचं एवढं. तुम्हाला वाट काढायची सांगतो आता गर्दी चिरलं वाट कशी काढायला जाऊ तुम्हाला या पाठगुळ आणू. हो सरा जरा जरा आम्हाला जाऊ दे पुढे. तर कुठच्या चेहरा बघू शकताय. ये बाबा पुढे येतो इकडे. अरे पांडुगोळा असलं वागला तुला का तू. तुझ्याकडे ही अपेक्षा नव्हती मला पण तुझ्याकडे दुसरी अपेक्षा तर काय करायची मी. तर सध्या मी आलोय काही तर खरेदी करायला. तर नातवाला त्यांच्या आजोबांनी कुळकुळा घेतला कोंबडा. तर कोंबड्याच्या काय काय आहे बाय बाय जाऊ का. तर घरातली भेटली जरा घरातल्याच नाही म्हणलं तर उद्याच्याला आणि मिळायचं पंचायत होईल मला आईच्या गावातून. तर मी जत्रा फिरावली पण जत्रात काही एवढी चेहल पेल पहिल्यासारखी दिसेना मला. आणि तुम्ही बघू शकता सगळीकडं सामान विमान गच्च आलंय सुट्टी नाही. जरा दावतो तुम्हाला कसा कसा विषय आहे. शिवशक्ती डेकोरेशनचे सर्व सर्वे आता शिवशक्ती डेकोरेशनचे सर्व सर्वे सगळं डेकोरेशन जत्रात हाणून न्यायचं सगळीकडे उभं आहे. सुट्टी घ्यायची नाही. स्वस्त मजबूत टिकाऊ माल घेता घेस काढू. तर सागर भाऊ नमस्कार.
सागर भाऊ फॅमिली घेऊन फिरायला आले पाटच या लागतंय. अरे तू बी या बाची कंपनी काय सगळं घेऊन आलाय. हा तू बी दिसली पाहिजे ये तर आज कामावर सुट्टी टाकला. तर सागर भाऊ चला भेटून बरं वाटलं. लाखभर रुपयाची खरेदी करून जाऊ आता. अरे बिग फॅन. तर तुम्ही बघू शकताय का रे पांडू आमच्या बरी याला काय लाज वाटते तुला? कुठं आहे फॅन आमच्या बरी याला लाज वाटते तुला? असलं वागलास एखादा फोन नाही मेसेज नाही. अरे एक फोन नाही एक मेसेज नाही. अरे साधा मिस कॉल तरी द्यायचा मी आलो असतो. पांडू तर पोरग आमचं गावात झालंय ते बघू परत ना गावात. बरोबर तर अशा पद्धतीने आम्ही सगळी जत्रा फिरलोया. तर जत्रेत आम्हाला रस वाटला ना असा पहिल्यासारखा. आईजी प्राण्या भैया बोलते कसा जातो बाबा एखादी चेन बिन घे पोराला. तर अशा पद्धतीने आम्ही सगळी जत्रा फिरलोय. आता इकडे आम्ही मार्गक्रमण तिकडे करणार आहे. अरे एक विषय राहिला तुम्हाला सांगायचा. अहो इमला बाय तुम्हाला काय घ्यायचंय का? अगं इमला बाय आली जत्रेत खरेदी करायला. कसा दिसतो तो शाहरुख खान आणि कसा आहे आमची पोरबी आली ती खरेदी करायला जत्रेत. तुला काय आणायचं जत्रेत सांग तेवढं आणतो लगेच विषय हार्ड करून टाकतो. नाद करते काय? तर अशा पद्धतीने मी गॉगल घालून एक शॉर्ट व्हिडिओ बनवला इथं. इमला बायला पण सांगितलं काय तुला पाहिजे असलं तर सांग मिळणार काय नाही तुला फक्त आणायचं काम माझं आहे. काय म्हणायचं मिळणार काय नाही फक्त आणायचं काय तेवढं सांगा. तर पुन्हा एकदा तुम्ही बघू शकताय गोरखच्या पाहिजे तर इथं आपण बघू शकताय आम्ही मी कडे जाणार आहे. नाही काय बोलत नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकताय गोरख बाईचा सुंदर चेहरा तुम्हाला दिसलाय. सोन्या भाऊ भेटले तिथं आपल्याला. सोन्या भाऊ नमस्ते. नमस्ते नमस्ते. लक्ष असू द्या म्हटलं दुसरी आपल्याला तेवढे. संकेत भैया तुम्ही भेटला. दादाराव तुम्ही पण भेटला बरं झालं. कोण आहे गोरख भाऊ गेला आता तर तुम्ही भेटला बरं वाटलं. काय झालं आमच्या बरं वाटलं बघा एकदम. जाऊ का? तर चला एक्सक्यूज मी जरा साईडला सरा आता जातो. हा नमस्कार काय म्हणता बोला की आप्पाला आप्पा भेटले तिथं. तर अशा पद्धतीने मी सगळं फिरलोय पण घेतलं काय नाही कारण पैसे नाही माझ्याकडे. आप्पा कर्ज बाजार झाला आता 55 पैसे भेटायचे. अगं मला बाय तुला सांगत राहिलं की इथं पळपूर लाटणं उलात बिलात सगळं आहे. कसं आहे उलातनं सगळं आहे. काय पाहिजे ती काय पाहिजे ते आहे फक्त घ्यायचं काम करा. पैसे द्याच काम करायचं. हा होय तेवढा विषय आहे. आधीच आप्पा कर्ज बाजार आहे पैशाचा विषय निघाला लगे हालाय तिथनं. चला सपला विषय भावा चला. आणि तुम्ही बघू शकताय मम्मी बरोबर खरेदी करायला आलाय. तर आता भैयाचं नाव आहे प्रणव भैया पाटील आणि आत्ताच खरेदी करायला लागला मंगळसूत्राची. हा अरे गौरीला मी अहो गौरी आणायच्या का नाही प्रणवला एखादी लवकरच. तर खरेदी कर आम्ही जातो आता. मगाशी फोन केलतास पण मी जरा सिटिंग चालू होतं माझं. तर चालायचं तेवढं भेटून बरं वाटलं. आज पावडर लावून आलाच नाही. कवा नाही लावत मी आज लावलं. आज पॉन्ड्स पावडर लावून आलोय पोर. त्याचं पॉन्ड्स पावडर पैसे तेवढे निघू देत बाबा. चला अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकताय सगळं वातावरण इथलं आपलं झालंय पूर्णपणे आपण घेतलं आपल्या कॅमेरात. मामा नमस्ते काय म्हणताय? काय सुद्धा म्हणत नाही आता चाललंय वाजवायचं. हा सुट्टी द्यायची नाही सुट्टी द्यायची नाही. तर मामा अशा पद्धतीने सगळी जत्रा मी फिरलोय आणि जत्रा आता झाल्या घरला निघाल्या सगळी जत्रा. उद्या सकाळी इथं काय राहत नाही. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा ब्लॉग आमचं पोरगं काहीतरी घेऊन येईल तो बघून टाका. तर चला बाय बाय.